मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज. महिलेचे संपूर्ण नाव लिहायचे आहे. आपले पूर्ण, आता जर लग्न झालं असेल तर लग्नाचे हे पूर्ण नाव लिहायचे आहे. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, तर लग्नापूर्वीचे नाव लिहायचं आहे. वडिलांचं नाव टाकायचं आहे. लग्नानंतरचे इथं नाव ॲड करायचं आहे. जन्मदिनांक आपली टाकायची आहे. पहिले दिनांक, महिना, मग वर्ष. पहिले दिनांक, महिना, वर्ष. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, आपल्या आधार कार्डवर जो पत्ता असेल तो इथे संपूर्ण पत्ता टाकायचा आहे पिनकोड सहित. जन्माचे ठिकाण, जिथं आपला जन्म झाला तिथलं ठिकाण टाकायचं. जिल्हा टाकायचा, तिथलं गाव टाकायचं. तिथे कोणती ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका कोणती असेल त्याच्यावर टिक करून इथे लिहायचं आहे. पिनकोड लिहायचा आहे. जन्म ठिकाण जिथे झालं तिथला पिनकोड लिहायचा आहे. मोबाईल क्रमांक लिहायचा आहे. मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक लिहायचा आहे. आता हे महत्त्वाचं आहे. शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात का? म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये तुम्हाला दरमहा जर मिळत असेल, काही योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्ही यामध्ये टाकायचा. जर मिळत असेल 800च्या वर, 1500च्या वरती मिळत असेल तरी पण इथे टाकायचे. 1500च्या आत मिळत असेल तरी पण इथे तुम्ही रक्कम टाकायची आहे. आणि जर नसेल मिळत तर फक्त नाहीला टिक करायचं आहे. वैवाहिक स्थिती, जर तुम्ही विवाहित असाल तर इथं विवाहित लिहायचं आहे. जर घटस्फोटित असणार तर इथं घटस्फोटित लिहायचं आहे. अविवाहित असणार तर इथं अविवाहित लिहायचं आहे. अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील, तर तुमचं बँकेचं पूर्ण नाव लिहायचं आहे. बँक खातेधारकाचे नाव लिहायचं आहे. खाते क्रमांक लिहायचा आहे. आपल्या याच्यामध्ये जर IFSC कोड असेल बँकेचा तो लिहायचा आहे. आपला आधार क्रमांक हा बँक खात्याला जोडले आहे का, तर होय करायचा आहे आणि तो जोडून घ्यायचा आहे. नारी शक्ती प्रकार, तर तुम्ही कोण आहात? अंगणवाडी सेविका आहात का, मदतनीस आहात का, पर्यवेक्षिका आहात, ग्रामसेवक आहात, वार्ड अधिकारी आहात, सेतू सुविधा केंद्र आहात का, सामान्य महिला आहात? तर सामान्य महिला असेल तर इथं असं टिक करायचं आहे. आता कागदपत्रे कोणती महत्त्वाची आहेत ते मी सांगते. तर आधार कार्ड, तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स लागेल. अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र पण चालेल. उत्पन्न प्रमाणपत्र, आता जसं की उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड चालेल. अर्जदाराचे हमीपत्र जे पुढे दिले आहेत ते, बँक पासबुकचे झेरॉक्स, अर्जदाराचे 2 फोटो लागतील, हे लक्षात ठेवा. 2 फोटो द्यायचे आहेत. बस एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आणि जर तुम्ही ऑफलाईन अर्ज भरला तर अर्जदाराने सदरचा अर्ज हा पूर्णपणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्ही जमा करा. आता दुसरं आपल्याला हे दिलं आहे अर्जदाराचे हमीपत्र. तर मी घोषणा करते की अशी प्रत्येक याला टिकमार्क करायचं. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा अधिक नाही, तर याला टिक करायचं आहे. सगळ्यांना टिक करायचं आहे, कारण की आपण याच्यामध्ये जर लाभ मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1500पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही, इथं टिक करायचं. जर नसेल घेत तर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माझी खासदार आमदार नाही, तर सगळीकडे तुम्ही टिकमार्क करायचे. टिकमार्क झाल्यावर इथे साईन करायची आपली. साईन झाल्यावर तुम्ही जिथे पण अर्ज देणार अंगणवाडी सेविकेमध्ये ते हे इथे ही अशी प्रत फाडून इथं ते नोंदणी क्रमांक लिहितील, इथं त्यांची सही देतील आणि ही पावती आपल्याजवळ व्यवस्थित ठेवायची आहे. आणि आपल्याला वेळेवर SMS हा व्हॉट्सअपद्वारे किंवा आपल्या मेसेजद्वारे हा व्हॉट्सअप येईल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.